विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, मी आहे चेतन राठोड आणि स्वागत करतोय आपला द प्रियांसी आयांसी अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो आपण टीईटी साठी जीएस जीके आणि मराठी पेपर 1 पेपर 2 साठी पेपर 1 साठी परिसर अभ्यास आणि पेपर 2 साठी सामाजिक शास्त्र जे की 60 मार्काला विचारले जाते ते आपण आतापर्यंत घेत आलेलो आहोत। जे 2013 ते 2025 पर्यंत टीईटी चे मागील जी प्रश्नपत्रिका आली होती त्याचा आपण सगळं आपलं विश्लेषण झालेलं आहे आणि त्याच धर्तीवर आपण संभाव्य प्रश्न जे की क्वालिटी क्वेश्चन्स घेतो मित्रांनो, जे 28 जून 2026 रोजी टीईटी ची एक्झाम होणार आहे त्याच्यात आपल्याला ते फार उपयोगी पडणार आहेत। तुम्ही जर मित्रांनो तर प्रियांसी आयांसी अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून जेव्हा नवीन व्हिडिओ मी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याची नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही लगेच कामाला सुरुवात कराल। तर मित्रांनो आजचा पहिला प्रश्न बघूया। मराठी या विषयासाठी आपण आज बघणार आहोत, आपण चारही पर्यायाचा योग्य प्रकारे विश्लेषण करण्याचा प्रयत्न करतो। तर आज आपण बघूया मराठीचा हा पहिलाच प्रश्न आहे, तर काय तर पिकलेले फळ पडले या वाक्यातील पिकलेले हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? काय मित्रांनो, पिकलेले फळ पडले काय दिलेले आपल्याला वाक्य कसलं आहे? पिकलेले फळ पडले या वाक्यातील पिकलेले काय पिकलेले हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? पिकलेले हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहेत हे आपल्याला दिलेले आहेत मित्रांनो। तर विशेषण म्हणजे काय? शब्दाची जी 8 जाती असतात त्याच्यापैकी नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियाविशेषण, क्रियापद, त्याच्यानंतर शब्दयोगी अवयव, केवलप्रयोगी अवयव आणि जे एक उभयनवी अवयव। तर मित्रांनो आपल्याला काय दिलेले आहेत? विशेषण। मग विशेषण म्हणजेच काय तर नामाची व्याप्ती मर्यादित करून नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात। काय नामाची जी जागा आहे, नामाची जी पोझिशन आहे त्याची जागाची पोझिशन काय करून मित्रांनो त्याची म्हणजे पोझिशन ठरवून त्याच्याबद्दल विशेष माहिती सांगणे याला विशेषण असे म्हणतात। ही विशेषणाची काय व्याख्या आहे? नामाची व्याप्ती मर्यादित करून नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात। जे की आता आपल्याला आणि विशेषणचे काही प्रकार पडतात, त्याच्यात आधी विशेषण आहे, विधी विशेषण आहे। तर आपल्याला ह्यापैकी जे विशेषण दिलेलं आहे याच्यात नामसाधित विशेषण आहे, धातुसाधित विशेषण आहे, अवयवसाधित विशेषण आणि सार्वनामिक विशेषण आहे, असे विशेषणाचे प्रकार पडतात। तर त्याच्यापैकी आपल्याला जे पिकलेले आहेत हे कोणत्या प्रकारचे विश्लेषण आहे हे आपल्याला सांगितलेलं आहे। तर आपण बघूया पिकलेले। तर याच्यात हे नामसाधित विशेषण आहेत का? नाहीत, कारण की नामसाधित विशेषण जे असतात मित्रांनो ते त्याच्यात नामसाधित विशेषण मध्ये काय येतात? उदाहरणार्थ सातारी पेढे, पुण्याचा फेटा, पुणेरी फेटा हे कशात आलंय? हे नामसाधित विशेषण मध्ये येतात। सातारी पेढे, पुणेरी फेटा, जळगावची केळी, हे काय सोलापूरची चादरी, हे काय झाले जे हे नामसाधित विशेषण मध्ये येतात। तसं आपल्याला काही दिलेला नाही म्हणून नामसाधित विशेषण आपला काय झालंय? चुकलेला आहे। त्यानंतर आहेत धातुसाधित विशेषण। तर हा धातुसाधित विशेषण आहे का? तर हो, धातू जो की पीक जो आहे तर पीक हा मूळचा धातू आहे। तर पीक जो आहे तर मित्रांनो हा पीक धातू आहे आणि धातूला जे प्रत्यय लागलेला आहे तर लेले, तर हे लेलेच्या अगोदर जो पीक आहे धातू कसले कसले असतात? त्याच्यात पीक, पिकलेला आंबा, पिकलेली फणस, उदाहरणार्थ रडकी बावली, त्याचा रड काय धातू आहे, वाहती नदी, वाह काय नदी आहे, वाह काय धातू आहे। म्हणजे अशा प्रकारे जे शब्द येतात पीक, रड, त्याच्यानंतर वाह हे मूळचे धातू असतात आणि यांना प्रत्यय लावून जे विशेषण बनलेले असतात त्यांना मित्रांनो आपण काय म्हणतो? तर धातुसाधित विशेषणे असे म्हणतो। तर पर्याय क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे। त्यानंतर हा आपला उत्तर आहे। विश्लेषण करत असताना आपण अवयव साधित विशेषण बघूया। तर अवयव म्हणजे काय? तर मूळचे जे अवयव आहेत मागे, पुढे, खाली, वर, बाजू, इकडे, तिकडे यांना प्रत्यय लागून जे शब्द तयार होतात, जे वाक्य तयार होतात त्यांना आपण काय म्हणतो? त्यांना अवयव साधित विशेषण असे म्हणतो। त्यानंतर सार्वनामिक विशेषण, माझा, माझी, माझे हे जे शब्द लागून जे भारत माझा देश आहेत हे जे शब्द आहेत हे ज्या वाक्याला लागून येतात त्याला सार्वनामिक विशेषण असे म्हणतात। तर आता आलं विशेषण लक्षात राहील ना? विशेषण लक्षात राहिलं की आपला कुठलाच प्रश्न चुकणार नाही। तर बघूया आपण पुढचा प्रश्न। हा प्रश्न कशावर आहे? मनोरथ या शब्दाचा योग्य संधी विग्रह ओळखा। मनोरथ दिलेली आहे तर मनोरथ संधी झालेल्या शब्दाचा आपल्याला योग्य काय ओळखायचं आहे? तर योग्य आपल्याला जो फोड ओळखायचा आहे तो फोड ओळखूया। तर त्याच्या अगोदर संधी म्हणजे काय हे आपण जाणून घेऊया। संधी म्हणजे साधने किंवा जोडणे हा प्रकार संस्कृत मध्ये असतो, संस्कृत मधून मराठीत आलेला आहे।
तर याचे किती प्रकार पडतात? मूळ याचे 3 प्रकार पडतात. त्याच्यात संधी म्हणजे याच्यात एक स्वर संधी, जे की पहिल्या ओळीचा शेवटचा शब्द आणि शेवटच्या ओळीचा पहिला शब्द हे दोन्ही मिळून जेव्हा संधी होते एकामेकात मिळून, तेव्हा आपण त्यांना स्वर संधी असे म्हणतो. 2 नंबरला आहे व्यंजन संधी. तर एक पहिल्या ओळीचा शेवटचा शब्द व्यंजन आणि दुसऱ्या ओळीचा पहिला शब्द व्यंजन किंवा स्वर असेल तर तो काय होतो? व्यंजन संधी होते. त्यानंतर विसर्ग संधी, पहिल्या ओळीचा शेवटचा शब्द विसर्ग आणि दुसऱ्या ओळीचा पहिला शब्द विसर्ग किंवा स्वर किंवा व्यंजन असेल तर तो काय होतो? विसर्ग संधी होतो. हे संधीचे मूळ 3 प्रकार झाले. विशेष संधीचे 2 प्रकार पडतात, एक पूर्वरूप संधी आणि एक पररूप संधी असे त्याचे 2 प्रकार पडतात. त्याच्यावर पण प्रश्न विचारले जातात, पण जास्तीत जास्त हा प्रश्न जो आहे तो मनोरथ हा आतापर्यंत 1000 वेळा विचारला गेला असेल. प्रत्येक पेपरमध्ये, प्रत्येक दुसऱ्या पेपरमध्ये मनोरथ हा विचारला जातो. त्यामुळे याचं विश्लेषण करायची काही जास्त गरज नाही, सगळ्यांनाच माहिती आहे. तर योग्य उत्तर जो आहे मनोरथ याचं, तर योग्य उत्तर जो आहे, योग्य उत्तर आहे 2 नंबर मन प्लस रथ हा काय आहे? तर मन विसर्ग प्लस रथ हा काय आहे? तर हा योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूयात. जगावे की मरावे या वाक्यातील की हे कोणत्या प्रकारचे अव्यय आहे? आता तुम्ही जे सांगा, जगावे की मरावे या वाक्यातील की हे कोणत्या प्रकारचे अव्यय आहेत? तर आपल्याला जे सगळे अव्यय दिलेले आहेत, खाली जे अव्यय आहेत ते अव्यय कशा आहेत? स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय, त्यानंतर उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय, त्यानंतर विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय आणि न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय. तर मित्रांनो, हा जो उभयान्वयी अव्यय आहे तर हा शब्दाची जातीपैकीच एक शब्द जाती आहे. याचा जो हे आहे म्हणजे मूळ उद्देश आहे तर कशा आहे? उभयान्वयी अव्ययाचा मूळ उद्देश 2 वाक्यांना जोडणे किंवा 2 शब्दांना जोडणे याचा काम उभयान्वयी अव्यय करतो. तर हे कशा प्रकारे जोडला जातात? त्याच्यात 2 प्रकार पडतात, एक विकल्पबोधक आणि एक न्यूनत्वबोधक असे, म्हणजे एक प्रधान सूचक वाक्य आणि एक दुसरा गौण सूचक वाक्य, त्याचे 4 प्रकार पडतात. आणि त्याच्यात विकल्पबोधक, त्यानंतर त्याच्यात काय आहे तर संकेतबोधक, स्वरूपबोधक असे त्याचे प्रकार आहेत. आपल्याला बघायचं आहे तर जगावे की मरावे हे न्यूनत्वबोधकचा आहेत का? कुठल्या बोधकचा आहे? तर की. हा की कसला आहे तर ते ओळखायचं आहे आपल्याला. तर स्वरूपबोधक आहे का? स्वरूपबोधक म्हणजे की येते का? हो येते, पण वाक्यानुसार येते. स्वरूपबोधक म्हणजे काय येते? स्वरूप स्पष्ट केलेला असतो. म्हणजे 40 म्हणजे 100 पैसे म्हणजेच 1 रुपया, हे काय झाले? स्वरूपबोधक. त्याच्यात काय येते? कशाने जोडले जातात? म्हणजे या शब्दाने जोडले जातात, म्हणून हा स्वरूपबोधक नाही, स्वरूपबोधक नाही. आणि उद्देशबोधक, उद्देश म्हणजेच याच्यात पण उद्देश म्हणजे कारण असतात. काय कारण असतात उद्देश मध्ये? जर मी अभ्यास केलो तर मी परीक्षा पास होईल, हा माझा परीक्षा पास व्हायचा काय उद्देश आहे. त्याच्यासाठी मला काय करावं लागेल? त्याच्यासाठी मला अभ्यास करावा लागेल. मी अभ्यास केलो की परीक्षा पास होईल, त्याच्यात की आलाय, पण हा की कसला आहे? उद्देशबोधक आहे. तर हा की जो आहे तर त्यानंतर विकल्पबोधक आहे का? हो, विकल्पबोधक कसं काय? जे की पर्याय दिलेले आहेत आपल्याला, त्याच्यावरून आपल्या लक्षात येते की हा विकल्पबोधक आहे. मग पर्याय काय दिलेले आहेत? तर जगावे की मरावे, दोघांपैकी आपण एकच करू शकतो, दोन्ही करू शकत नाही. एक तर मरू शकतो किंवा जगू शकतो. तर याच्यापैकी जे पर्याय दिलेले आहेत, हे पर्याय देत असतानाच आपण पर्यायाला की किंवा वा असे शब्द येतात. 15 किंवा 16 हे दोन्ही पर्याय, एक तर 15 किंवा 16 ते हे पर्याय दिलेले असतात. तेव्हा काय असतो? विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय असतो. काय असतो? विकल्पबोधक उभयान्वयीचा हा काय आहे? आपला उत्तर विकल्पबोधक उभयान्वयी आहे. न्यूनत्वबोधक असेल तर याच्यात वाक्य निगेटिव्ह असतात. उदाहरणार्थ जगावे परी कीर्ती रूपे उरावे, त्यानंतर मरावे परी कीर्ती रूपे उरावे. त्यानंतर याच्यात न्यूनत्वबोधक मध्ये बरेचसे काय येतात? शब्द येतात. पुढचा प्रश्न आहे तर बऱ्याच वेळेस पेपरला विचारला गेलेला आहे, अगदी सोपा प्रश्न आहे. तर आपल्याला हा पाठ व्हावा म्हणून याचा आपला मूळ उद्देश हाच आहे. पेपरमध्ये आपला एक पण मार्क जाऊ नये. कवी आणि टोपण नाव याच्यावर बरेच वेळेस प्रश्न विचारले जातात. तर कुसुमाग्रज हे टोपण नाव कोणाचे आहेत? तर कुसुमाग्रज हे टोपण नाव कोणाचे आहे? तर सगळ्यांना माहित आहेत, ग. दि. माडगूळकर यांचे आहेत का? ग. दि. माडगूळकर
नाहीत गदी माळगुळकर म्हणजे गणेश दिगंबर माळगुळकर, त्यानंतर विवा शिरवाडकर तर हो विष्णू वामन शिरवाडकर यांना कुसुमाग्रज असे म्हणतात. कुसुमाग्रज का म्हणतात जी तो कवी ते काय करत होते, कविता आणि लेखन करताना कुसुमाचे अग्रज, कुसुम त्यांची बहीण होती, मग बहीण ही छोटी होती, हा अग्रज, अग्रज म्हणजे मोठा सगळ्यांनाच माहित आहे. तेव्हा आम्ही लिहत असताना जो कुसुमाग्रज या नावाने लिहत असे म्हणून त्यांचं नाव पुढे कुसुमाग्रज असेच रूढ झाले. त्यानंतर जे आहेत त्यांना साहित्य अकादमीचा जो पुरस्कार मराठीला प्रथम कशाला मिळाला आहे, कुठल्या कादंबरीला, ART विसा खांडेकर यांच्या कादंबरीला मिळालेला आहे 1 नंबरचा, कधीचा 1974चा. पण त्यानंतर दुसरा जो पुरस्कार मिळालेला आहे हा विशाखा काव्यसंग्रह यांना मिळालेला आहे, जो की हा विष्णू वामन शिरवाडकर यांची जी कादंबरी आहे तो विशाखा काव्याला काय मिळाला 2 नंबरचा. हे तुम्ही फक्त आठवण ठेवा, ॲडिशन म्हणून जेव्हा विशाखावर प्रश्न विचारल तेव्हा तुम्हाला ते यायला पाहिजे. तर विष्णू वामन शिरवाडकर असे काय आहेत, कुसुमाग्रज यांचे टोपण नाव आहे. हे पु ल देशपांडे विनोदी लेखक म्हणतात यांना, पु ल देशपांडेंना सगळ्यांनाच माहित आहे. पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे असं यांचं काय आहे नाव आहे. आणि वि स खांडेकर हे पण आपल्याला परिचित आहेत. पुढचा प्रश्न बघूया. तर पांढरे स्वच्छ दात मुखाची शोभा वाढवतात या वाक्यातील विशेषण ओळखा. आपण आपला पहिला जो प्रश्न होता तो विशेषणवर होता. आपण विशेषण बाबत सगळी माहिती घेतलेली आहे, म्हणून विशेषणवर आपला प्रश्न चुकायला नको. तर मित्रांनो विशेषण ओळखताना आपल्याला काय ओळखायचं आहे, तर विशेषण ओळखूया. तर पांढरे स्वच्छ दात मुखाची शोभा वाढवतात या वाक्यातील विशेषण कोणते, तर या वाक्यातील विशेषण दात आहे का. तर मित्रांनो एखादे नाम असेल, नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला आपण विशेषण असे म्हणतो. तर आपल्याला याच्यात बघायचं आहे आता की काय आहेत बा, पांढरे स्वच्छ दात मुखाची शोभा वाढवतात, तर दात विशेषण आहे का, तर नाहीत मित्रांनो. दात जे आहेत दात नाम आहेत, तर या नामाबद्दल पांढरे आणि स्वच्छ हे काय सांगत आहेत, ही माहिती सांगत आहेत. पांढरे आणि स्वच्छ हे याच्याबद्दल काय गुण म्हणजे हे काय आहेत मित्रांनो, गुणविशेषण आहेत. याच्या दाताच्या बाबतीत गुण म्हणजे चांगले गुण दाखवत आहेत. पांढरे स्वच्छ दात काय होतात, मुखाची शोभतात. म्हणून आपला जो योग्य उत्तर असायला पाहिजे, मुखाची आहे का, नाहीत, मुखाची पण नाहीत, शोभा हा तर नाहीच. त्यानंतर आपले जो योग्य उत्तर आहे तो पांढरे आणि स्वच्छ हे दोन्ही काय आलेले याच्यात विशेषण आलेले आहे, जे की नामाच्या बद्दल अधिक माहिती आणि काय अधिक माहिती सांगतात. म्हणून आपण याला काय म्हणतो, तर विशेषण असे म्हणतो. आलं लक्षात. पुढचा प्रश्न बघूया. तर शिक्षक मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो शिक्षकाला कसे असते, जे शिक्षक आता टीईटी देणार आहात त्यांचं काय असते, सगळ्यांचाच मराठी विषय हँड नसतो. म्हणजे सगळे शिक्षक काय मराठी विषय शिकवत नसतात. म्हणजे शिक्षकाचे कसे असतात, शिक्षक आता एकच विषय शिकवत असल्यामुळे त्यांचा काय असतो, एका विषयावर फोकस जास्त असतो. पण जेव्हा हे सगळे विषय म्हणजे 5-6 विषय टीईटी मध्ये मिळून विचारले जातात तेव्हा ते काय होतात, कन्फ्यूज होतात. म्हणून आपली जर ही जी क्लास आहे मराठीची, जर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला या मराठी या विषयात सोपा विषय आहे, तुम्ही याच्यात 30 पैकी 30 पण मार्क घेऊ शकता. पण आपला टार्गेट हा 30 असला पाहिजे, जेणेकरून 29-28 तरी मार्क पडले ना आपल्याला, तर आपण 100% काय होतात, क्वालिफाय होण्यास आपल्याला मदत होईल. तर आपण बघूया याच्यात प्रश्न सोपा असतात मराठीत. म्हणून तुम्ही काय करा, जर द प्रियांसी आयांची अकॅडमी या युट्यूब चॅनलवर गेला नसाल तर जा, तिथे जे तुम्हाला व्हिडिओ दिसेल त्या व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. तुमचा त्याच्यात 100% फायदा होण्याचे काय आहेत, चान्सेस आहेत. आणि मित्रांना पण शेअर करा, त्यांना पण टीईटी क्वालिफाय होऊ द्या. आणि व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका, जे की आपण क्वालिटी कंटेंट आणत असतो जीके आणि जीके जीएस आणि मराठीसाठी. मित्रांनो आणि शिक्षक बांधवांनो, आपले प्रश्न जास्त होत नसेल, प्रत्येक व्हिडिओमध्ये आपले 10 किंवा 12 प्रश्न होतात, हार्डली 15. पण मित्रांनो आपण जे 15 प्रश्न आहेत त्याचे 4ही पर्यायाचे विश्लेषण देतो, जेणेकरून जेव्हा त्याच्यावर भविष्यात टीईटी भरतीच नाही तर जेव्हा दुसरी कुठली परीक्षा द्यायची असेल, एमपीएससी असो, त्यानंतर एमपीएससी असो, जी टेट 4 येणार आहे ती असो, पोलीस भरती असो, तलाठी असो जी की आता येणार आहे, त्यानंतर आरोग्य विभाग असो, या कुठल्याही पेपरला मराठी आपला हा कंटेंट सगळ्यांना काम देणार आहे. तर तुम्ही जेणेकरून जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करत चला, जेणेकरून दुसऱ्यांना पण याचा काय होईल, फायदा होईल. तर बघूया
नवल या शब्दाचे योग्य भाववाचक नाम खालीलपैकी कोणते? नवलचे भाववाचक नाम आपल्याला ओळखायचं आहे. तर भाववाचक नाम ओळखत असताना भाववाचक म्हणजे काय हे ओळखणं आपल्यासाठी गरजेचं आहे, तर हे माहीत करून घेणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, नाम म्हणजे पृथ्वी सृष्टीवरील जेवढेही सजीव निर्जीव जेवढी वस्तू आहेत त्याला संस्कृतमध्ये नाम असे म्हणतात. तर आपण त्याला काय म्हणतो? मराठीत नाव असे म्हणतो. तर नाम या जातीचे काय 3 मूळ प्रकार पडतात आणि 2 काय पडतात त्याचे उपप्रकार पण पडतात. मग 3 मूळ प्रकार कुठले? एक आहे सर्वनाम. याच्यात काय येते? हे सर्वनाम काय असतो मित्रांनो? हा जातीवाचक असतो. उदाहरणार्थ नदी, पर्वत, मनुष्य, मुलगा हे काय झाले? जातीवाचक झाले. हे सामान्य नाम. सामान्य नामाचे अनेक वचन होतात. सामान्य नामाचे 2 उपप्रकार पडतात मित्रांनो. त्याच्यात एक आहे मराठीमध्ये ते एक आहे तर पदार्थवाचक नाम, जे की आपण त्याला इंग्रजीमध्ये मटेरियल नाउन असे म्हणतो, आणि दुसरा आहे समूहवाचक नाम. मग पदार्थवाचक नामात काय येते? तर पदार्थवाचक नामात ज्वारी, गहू, साखर हे पदार्थ येतात. याच्यात या जे पदार्थवाचक नाम आहे याचं अनेक वचन होत नाही मित्रांनो. त्यानंतर समूहवाचक नाम, याच्यात वर्ग, टोळी, समूह, त्यानंतर हे असल्या गोष्टी येतात जे की समूहाने राहतात. ह्या गोष्टी कशात? समूहवाचक नामात येतात. हे झाले नाम म्हणजे नाव. त्यानंतर 2 नंबरचा आहे तो विशेष नाम. ज्या प्रकारे नाम म्हणजे ज्या प्रकारे सामान्य नामात कुठलीही गोष्टी जातीवाचक असतात त्याच प्रकारे विशेष नाम मध्ये त्या गोष्टीला नाव दिलेला असतो मित्रांनो. त्याच्यात बघा, आपण जेव्हा इकडे मनुष्य म्हणतो तिकडे नाव दिलेले असतात. उदाहरणार्थ चेतन असेल, मुलगा असेल इकडे, तर इकडे उदाहरणार्थ किशोर असेल, असे नाव दिलेले असतात. आपण इकडं सामान्य नाम मध्ये नदी बोललो होतो, पण विशेष नाम मध्ये आपल्याला गंगा, गोदावरी, कावेरी हे काय नद्याचे विशेष नाव आहेत, दिलेले नाव आहेत. त्यानंतर आपण पर्वत बोललो होतो, पण इकडे आपल्याला बोलायचं आहे तर विशेषण मध्ये हिमालय झालं, त्यानंतर जे सह्याद्री पर्वत झालं, सातपुडा पर्वत झालं, हे काय त्याचे विशेष नाम आहे. त्यानंतर आहे भाववाचक नाम. मित्रांनो, डोळ्याने बघता येत नाही, चव घेता येत नाही, स्पर्श करता येत नाही, असे जे नाम असतात त्यांना भाववाचक नाम असे म्हणतात. भाववाचक नाम फक्त त्यांचा आपल्याला भाव होतो, त्यांचा आपल्याला हृदयाला स्पर्श होतो, अशा याला भाववाचक नाम असे आपण म्हणतो. तर भाववाचक नाम कसे बनतात? आणि मित्रांनो, विशेष नाम आणि भाववाचक नाम यांचा अनेक वचन होत नाही. जेव्हा यांचा अनेक वचन करावा लागतो तेव्हा तो सामान्य नाम होतो. या गोष्टी आपलं काय नामाची रिलेटेड आहे. जर तुम्ही ह्या गोष्टी जर ऐकल्यात, ह्या गोष्टी जर बघितल्या, तर नाम याच्यावर तुमचा कुठलाच प्रश्न चुकणार नाही. तर मित्रांनो, आपल्याला बघायचं आहे तर नवल या शब्दाचे योग्य भाववाचक नाम. तर नवल जे भाववाचक नाम आहे मित्रांनो, याच्यात काय असतात? याच्यात प्रत्यय लागलेला असतात. त्याच्यात ता, ई, गी, री, वा, तो, ता, या, पण, पणा असे प्रत्यय लागलेला असतात. असे प्रत्यय लागून सामान्य नामाला भाववाचक नाम बनवले जातात. त्यानंतर हा नवल आहे, नवला होतो का? नाही. नवला होतो का? नाही होत नवला. त्यानंतर नवलत्व होतो का? बिलकुल नाही होत. काय होते मित्रांनो? नवलाई होते का? हो. या शब्दाला जो नवल शब्द आहे याला प्रत्यय आई असा प्रत्यय लागलेला आहे, तर म्हणून हा नवलाई अशा प्रकारे झालेला आहे. तर मित्रांनो, समजते ना? हा भावाचा नाम क्लिअर झाला असेल अशी अपेक्षा करतो. पुढचा प्रश्न बघूयात. जो जी करेल तो मागे पडेल. कुठला जी आहे? आता जो जी करेल, जे की जे हाजी करतात ना, त्याच्यामधला हा जी आहे. जो जी करेल तो काय होईल? तो मागे पडेल. या वाक्यातील जो तो हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे? सगळ्यांनाच माहित आहे, तर नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्याला सर्वनाम असे म्हणतात. तर मित्रांनो, सर्वनामाचे मूळ किती प्रकार पडतात? 6 प्रकारचे सर्वनाम आहेत. त्यापैकी आपण 9 प्रकारे वापरतो त्यांना. तर 6 प्रकारचे कुठले आहेत मी तुम्हाला सांगतो. तर त्याच्यात काय आहे? तर प्रथम पुरुषवाचक आहेत, त्यानंतर म्हणजे एक नंबर पुरुषवाचक, त्यानंतर संबंधी आहेत, आत्मवाचक आहे, अनिश्चित आहेत, प्रश्नार्थक आहेत आणि दर्शक आहेत, त्यानंतर संबंधी सर्वनाम आहेत. हे असे सर्वनामाचे 6 प्रकार पडतात. त्याचे 9 सर्वनाम आपण 9 प्रकारे वापरतो. तो, ती, ते, त्या, हाई, हे, या, जोजी, जेजा, कोण, काय, आपण, सौत, मी, आम्ही, आपण, हे काय आहेत? हे 9 प्रकारचे आपण काय करतो? वापरतो. लिंगानुसार 3 बदलतात, वचनानुसार 5 बदलतात. हा सगळं कशाचा डाटा आहे? हा सगळं सर्वनामाचा डाटा आहे. तुम्ही फिट करून ठेवा, तुमचा कुठलाच प्रश्न अजिबात चुकणार नाही. तर आपल्याला ओळखायचा आहे जो जी करेल तो मागे पडेल. म्हणजे जो जी करेल तो काय करेल? मागे पडेल. तर तो कुठल्या प्रकारचे सर्वनाम आहेत?
पुरुषवाचक सर्वनाम आहेत का नाही, तर मित्रांनो पुरुषवाचक सर्वनामात कुठले शब्द येतात, कुठले वाक्य येतात ते आपल्याला पाठ असणं गरजेचं आहे, जेणेकरून आपला प्रश्न चुकणार नाही. मग पुरुषवाचक म्हणजे पुरुषवाचकचे 3 प्रकार पडतात. एक प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष आणि तृतीय पुरुष. प्रथम पुरुष म्हणजे स्वतःच्या बाबतीत स्वतःसाठी बोलणारा, मी, आम्ही, आपण, स्वतः हे शब्द असेल तर तो पुरुषवाचक असतो प्रथम. त्यानंतर द्वितीय पुरुषवाचक मित्रांनो तू, तुम्ही, आपण, स्वतः आणि तृतीय पुरुषवाचक म्हणजे 2 व्यक्ती थांबलेले आणि तिसऱ्याच्या बाबतीत बोलत आहेत ते त्या असे शब्द येतात, म्हणून ते तृतीय पुरुषवाचक असतो. हा आपला उत्तर आहे का? एकदम चुकीचा उत्तर आहे, आपला हा उत्तर नाही. त्या नंबरचा जो 2 नंबरचा दिलेला आहे प्रश्नार्थक सर्वनाम. तर प्रश्नार्थक सर्वनाम याच्यात काय असते, तर याच्यात प्रश्न विचारले जातात. तो कधी येणार आहे, तुम्ही कधी येणार आहात, तुम्ही गावाला कधी जाणार आहात, हे काय झाले प्रश्न झालेत. तर याच्यात प्रश्न विचारले जातात, म्हणून हा पण आपला योग्य उत्तर नाही. त्यानंतर बघूया आत्मवाचक सर्वनाम, जे की आपला योग्य उत्तर नाही. आत्मवाचक सर्वनाम याच्यात नामानंतर जे शब्द वापरले जातात त्याच्यात काय असते, स्वतः, निज हे मूळचे काय आहेत, आत्मवाचक सर्वनाम आहेत. आता राहिलेला पर्याय जो आपल्याला एकच पर्याय झालेला आहे संबंधी आणि दर्शक. तर संबंधी कुठला आहे याच्यात, तर संबंधी जे आहेत हे जोजी जे आहेत हे संबंधी आहे, आणि दर्शक कुठला आहे, तर दर्शक जो आहे हा तो दर्शक म्हणजे जवळची किंवा दूरची वस्तू दाखवणाऱ्याला दर्शक सर्वनाम असे म्हणतात. उदाहरणार्थ ही पेन आहे, तर हा बोर्ड आहे, तर हाही, हे, तो, ती, ते जे शब्द याच्यात येतात तो काय असतो, दर्शक असतो. दूरची वस्तू किंवा जवळची वस्तू दाखवण्यासाठी विचारले जातात. त्यानंतर जो संबंधी सर्वनाम आहे याच्यात संबंध जुळवले जातात. उदाहरणार्थ जे चकाकते ते सर्व सोने नसते, जेथे जे शब्द आलेला आहे ते संबंधी सर्वनामाचे आहेत. म्हणून योग्य उत्तर जो आहे आपला पर्याय क्रमांक 3 मित्रांनो योग्य उत्तर आहे. तर संबंधी सर्वनाम हा योग्य उत्तर आहेत मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूयात. बऱ्याच वेळेस हा प्रश्न परीक्षेला आलेला आहे आणि सगळ्यांचा म्हणजे बऱ्याच जणांचा हा प्रश्न चुकतो. तो कशा प्रकारे चुकतो, म्हणजे सगळ्यांचा नाही चुकत, ज्याला माहित आहे त्यांचा बिलकुल नाही चुकत, पण ज्यांना माहिती नाही, माहित असून पण विसरतात त्यांचा चुकतो. तर मी आज तुम्हाला हे क्लिअर करून देतो, जेणेकरून भविष्यात जेव्हा हा प्रश्न विचारला जाईल तेव्हा तुमचा अजिबात चुकणार नाही. तर बघूया, राजाला मुकुट शोभतो या वाक्यातील कर्ता ओळखा. मित्रांनो कर्ता ओळखा किती सोपी गोष्ट आहे. आपण बरेच वेळेस कर्ते ओळखतो, पण कर्ते ओळखण्यासाठी आपण सोपी गोष्ट आहेत म्हणूनच या प्रश्नात फसतो. मित्रांनो या प्रश्नात फसण्याचं कारण एकच आहे, तर हा प्रश्न खूप सोपा आहे आणि जिथं सोपा तिथं धोका असतो, परीक्षेत तर जास्त धोका असतो. तर हा बघूया, आपल्याला कर्ता ओळखायचा आहे. कर्ता आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे, कर्ता कशा ओळखतात हा पण आपल्याला माहित आहे, तरी पण आपण का चुकतो, तर आपण घाईघाईमध्ये चुकतो. तर घाईघाईमध्ये न चुकता आज आपण हे सविस्तर बघूया. तर मित्रांनो राजाला मुकुट शोभतो या वाक्यातील कर्ता ओळखा. तर आपण कर्ता कसं काय ओळखतो, कर्ता आपण कसं ओळखतो, जर जो क्रियापद आहे तर त्याला आपण नारा, नारी, नारे हे प्रत्यय लावूनच जो ते काय करतो त्याला प्रश्न विचारतो, मग जो उत्तर भेटतो आपल्याला तो आपला काय असतो मित्रांनो, कर्ता असतो. मग आपण याला जो शोभतो याला आपण जर कर्ता आपण याला जर नारा, नारी, नारे प्रत्यय लावलो तर याला आपण काय प्रत्यय लागेल, तर काय लागेल, शोभतो म्हणजे शोभणारा, काय लागेल, शोभणारा हे नारा प्रत्यय आहे. मग शोभणारा कोण आहे मित्रांनो, आपण दचकन लिहून टाकतो राजा आहे का, राजा शोभतो का, नाही. शोभणारा कोण आहे, शोभणारा मुकुट आहे. तर राजाला काय शोभतो, मुकुट शोभतो. सगळ्या आपण जास्तीत जास्त लोकांना असं वाटते की राजा याच्यात प्रत्यय आहे, तर नाहीत मित्रांनो, याच्यात मुकुट हा प्रत्यय आहेत आणि हा का आहेत, राजाचा याच्यात काय हे आहे का, नाहीत. कशाला, राजाला मुकुट शोभतो. मग शोभणारा कोण व काय, तर हा मुकुट शोभणारा आहेत, म्हणून मुकुट काय झालाय, कर्ता झालाय. तर आपला उत्तर जो आहे तर राजाला आहे का, अजिबात नाही. हा राजा जो आहे हा मित्रांनो उद्देशपूर्वक आहे. उद्देश म्हणजे कर्ता, पूरक म्हणजे त्याच्या अगोदर येऊन त्याच्याबद्दल माहिती सांगितलेला. हा काय तर राजा उद्देशपूर्वक आहे, पण आपल्याला काय पाहिजे, कर्ता म्हणजे उद्देश पाहिजे. म्हणून मुकुट हा आपला काय आहे मित्रांनो योग्य उत्तर आहे, जे की उद्देश आहे. इथून पुढे आपला हा प्रश्न अजिबात चुकणार नाही. त्यानंतर शोभतो हा काय आहे, हा क्रियापद आहे, हा सगळ्यांनाच माहित आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया, अगदी सोपा प्रश्न विचारलेला आहे. याच्यात कुठल्याच प्रकारची काय
काहीच नाही. तर पंख या शब्दाचा योग्य समानार्थी ओळखा. काय अर्थ ओळखा. पंख माहित आहे सगळ्यांना. आपण काय म्हणतो, पंखात जन्मणारा म्हणजे चिखलात जन्मणारा कोण असतो, कमळ असतो. मग पंख म्हणजे काय होते, तर पंख म्हणजे योग्य उत्तर काय होईल, चिखल हा आपला पंख या शब्दाचा योग्य काय आहे, तर योग्य अर्थ आहे. तर पंख म्हणजे चिखल हा आहेत मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न कशावर आहे, समासावर आहे. तर प्रतिदिन हा शब्द वचन बदलून येणारा रूप सॉरी चुकून मित्रांनो प्रश्न हा म्हणजे दुसऱ्या याचा लिहिला गेला होता आणि पर्याय दुसरे होते. मी आता दुरुस्त केलेले आहेत. तर चला या प्रतिदिन हा शब्द कोणत्या समाजाचे उदाहरण आहे. मित्रांनो समाज म्हणजे जवळजवळ ठेवणे. दोन शब्द जवळजवळ ठेवणे म्हणजे समास होय. तर समासाचे मित्रांनो 4 प्रकार पडतात. आपण बरेच वेळेस समासावर म्हणजे दररोजच आपण समासावर बोलतो. मला वाटते समास तुम्हाला पाठच झाला असेल. मित्रांनो आपण दररोज कशावर बोलतो, संधीवर बोलतो, समासावर बोलतो. त्यानंतर मी सगळ्यांचे एक एक दोन दोन क्वेश्चन घेण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून तुमच्या कानावर पडले तर तुम्हाला ते पाठच होईल. कुठल्याही परीक्षात तुमचा एक पण मार्क वाया जाणार नाही. आपण प्रश्न 10 किंवा 11 घेतो, पण आपले जे प्रश्न आहेत मित्रांनो हे 10-11 प्रश्न हे जवळपास 50 प्रश्नाची काय करतात, बराबरी करतात. लोक काय करतात, फक्त देतात आणि वाचतात आणि पुढे जातात. याच्यात काही अर्थ नाही. तुम्हाला पण ऐकायला तो बरे वाटतो, पण मित्रांनो याच्यात जेव्हा तुम्ही पेपरमध्ये जाल तेव्हा तुम्हाला काही आठवणार नाही. जेव्हा आपण विश्लेषण करतो तो आपल्या चांगल्या डोक्यात बसलेला असतो. तर बघूया प्रतिदिन हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे. तर समास म्हणजे काय हे आपण जाणून घेऊया. समासाचे मित्रांनो 4 प्रकार पडतात. त्याच्यापैकी पहिला जो प्रकार आहे तो अवयभाव समास आहे. याच्यात मित्रांनो पहिला पद हा विशेषण असतो आणि प्रथम पद काय असतो याच्यात महत्वाचा असतो. उदाहरणार्थ प्रतिदिन प्रतिदिन म्हणजे दिवसेंदिवस. त्यानंतर रीतिरिवाज म्हणजे रीतिरिवाजाप्रमाणे असे शब्द याच्यात शब्दाची पुनरावृत्ती होत असते. याच्यात 2 नंबरला आहे तत्पुरुष समास. मित्रांनो तत्पुरुष समास म्हणजेच याच्यात दुसऱ्या शब्दाला महत्व असतो. उदाहरणार्थ शेतकरी म्हणजेच काय, शेती करणारा. जो दुसरा शब्द आहे याला महत्व आहे, शेती करणारा. आणि याच्यात बरेच प्रकार पडतात. त्याच्यात नन्न तत्पुरुष समाज आहे, कर्मधारय तत्पुरुष समाज आहे, असे समाजाचे प्रकार पडतात. जेव्हा तत्पुरुष समाजावर विचारले जाईल तेव्हा आपण त्याच्या बाबतीत डिटेल बघू. त्यानंतर आहे द्वंद्व समाज. तर मित्रांनो याच्यात ज्या द्वंद्व समाज आहेत याच्यात दोन्ही पद महत्वाचे असतात. द्वंद्व समाजाचे मित्रांनो 3 उपप्रकार पडतात. इतरेतर द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व आणि समाहार द्वंद्व. तर मित्रांनो इतरेतर द्वंद्व म्हणजे जे उभयान्वयी अव्यय आहेत काय आणि व याच्याने वाक्य जोडले जातात तेव्हा इतरेतर द्वंद्व असतो. उदाहरणार्थ आई व वडील म्हणजे हे दोन्ही शब्द कसे आहेत, महत्वाचे आहे. आई आणि वडील, भाऊ आणि बहीण हे काय दोन्ही शब्द महत्वाचे आहे. त्यानंतर आहे विकल्प बोधक समास म्हणजे विकल्प बोधक इतरेतर द्वंद्व. तर याच्यात काय आहेत, पर्याय दिलेले असतात. 15 किंवा 16, 2 किंवा 3 म्हणजेच किंवा वा असे याच्यात काय येतात, उभयान्वयी अव्ययाने हा जोडलेला असतो. त्यानंतर आहे समाहार द्वंद्व. तर मित्रांनो हा समाहार द्वंद्व जो आहे तर याच्यात एकाच जातीचे शब्द एकत्र केले जातात आणि त्याचा एक शब्द बनवला जातो. उदाहरणार्थ कांदे पोहे. तर आपण त्याला काय म्हणतो, कांदे पोहे. पण याच्यात फक्त कांदे आणि पोहे असतात का, नाहीत. त्याच्यात बऱ्याच गोष्टी असतात, त्या जातीच्या संबंधात असतात. म्हणून आपण त्याला एकच शब्द देतो, त्याला समाहार द्वंद्व म्हणतात. उदाहरणार्थ बाजार, हाट, वेणी, फणी हे शब्द त्याच्यात येतात. आता बाजार हाट मध्ये बाजार आणि हाट एवढ्याच गोष्टी असतात का, नाहीत. त्यानंतर आहेत बहुवीर्य समाज. बहुवीर्य समाज म्हणजे मित्रांनो त्याच्यात दोन्ही पद महत्वाचे नसून तिसराच पद महत्वाचा असतो. उदाहरणार्थ वक्रतुंड. आता वक्र आहे तोंड ज्याचे म्हणजेच कोण, गणपती. त्यानंतर काय आहे त्याच्यात हे मित्रांनो उदाहरणार्थ आपल्याला काय घेता येईल त्याच्यात बहुवीर्य समाजामध्ये. तर लक्ष्मीकांत. लक्ष्मी आहे कांता ज्याची असा तो. कांता म्हणजे काय, पत्नी. मग लक्ष्मी कोणाची पत्नी आहे, विष्णूची. म्हणजे तिसराच अर्थ निघतो. याच्यात सहबहुवीरी, प्रादिबहुवीरी असे पण उपप्रकार पडतात. हा झाला मित्रांनो आपला समास. तर आपल्याला जो हा प्रश्न आहे हा प्रश्न आपला हा समास जर आपल्याला या सगळ्या गोष्टी पाठ असतील तर हा शब्द किरकोळ आहे. तर प्रतिदिन म्हणजे प्रत्येक दिवशी याच्यात विशेषण आलेला आहे. म्हणजे प्रत्येक दिवशी हा विशेषण आलेला आहे आणि प्रथम पद महत्वाचं आहे. म्हणून मित्रांनो आपण जे हे प्रत्यय आहेत गे, दर, बेला, वीर, हर, वर असे प्रत्यय फारसीचे प्रत्यय कशाला लागले असतात,
ज्या शब्दाला लागले असतात तो अव्ययीभाव समास असतो. म्हणून आपला हा योग्य उत्तर आहे. तर तत्पुरुष समास आहे का? नाही मित्रांनो. द्वंद्व समास आहे का? नाही. तर बहुव्रीही आहे का? नाही. तर योग्य उत्तर आहे अव्ययीभाव समास असे योग्य उत्तर आहेत मित्रांनो. पाणी या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा. जो पुढचा प्रश्न आहे. तर पाणी दिलेला आहे आपल्याला. तर पाणी या शब्दाचे वचन बदलून पुढचा काय करायचं आहे आपल्याला? पुढचा रूप शोधायचा आहे. तर म्हणजेच बदलून वचन बदलून काय करायचं आहे? तर रूप शोधायचं आहे. म्हणजेच वचन बदल्यानंतर काय होते? वचन बदलून मित्रांनो. तर हे पाणी एक वचन आणि अनेक वचन या गोष्टीत म्हणजेच काय असतो? पाणी हा पाण्याचा होतो का? नाही. त्यानंतर पाशा होतो का? नाही. पाणी हा एक वचन आणि अनेक वचन याच्यात पाणीच असतो मित्रांनो. हा एकदम सोपा प्रश्न आहे, किरकोळ प्रश्न आहे, पण चुकतो कुठं? आपल्याला वरती दिलेला आहे इथं पाणी आणि आपल्याला वाटतो हा काय वरती पण पाणी दिलेला आहे आणि खाली पण पाणी कशाला देईल? उत्तर आपल्याला कशाला देईल असा आपला काय असतो? गैरसमज असतो आणि त्याच्यात आपला उत्तर काय करत असतो? चुकत असतो. पाणी हा मटेरियल नाउन आहे, उदाहरणार्थ पदार्थवाचक नाव आहे. तर मी पहिले तुम्हाला बोलताना सांगितलो की सामान्य नामात जो पदार्थवाचक आपण बघितलो त्याच्यात ज्वारी, पाणी, लोणी, दही, आस्ती हे जे शब्द आहे याचा एक वचन आणि अनेक वचन मित्रांनो एकच असतो. त्याच्यापैकी जो पाणी आहे तर पाणी म्हणजेच एक वचन असो अनेक वचन असो पाण्या वगैरे त्याचा काही होत नाही, फक्त पाणीच होतो. तर मित्रांनो आजचा आपला शेवटचा प्रश्न होता. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही द प्रियांसी आयांसी अकॅडमी या यूट्यूब चॅनलला जाऊन बाकीचे व्हिडिओ बघा, जे की मी चांगल्या प्रकारे शिकवण्याचा प्रयत्न केलेले आहे. टीईटीला तुम्हाला त्यांचा निश्चित फायदा होईल आणि टीईटी नंतर जे दुसऱ्या एक्झाम होणार आहेत त्यांच्यासाठी पण ते तुम्हाला फायदेशीर ठरणार आहेत. जेणेकरून आपण जेव्हा शिकवत असतो तेव्हा प्रश्न हा कमी घेतो, पण जे पर्यायचे विश्लेषण आहे हे सविस्तरपणे आपण घेण्याचा प्रयत्न करतो. जे मराठी जशा प्रकारे शिकवले जातात त्या प्रकारे या YouTube चॅनलवर तुम्हाला जीएस जीके पण शिकवले जातात. मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर द प्रियांसी आयांसी या YouTube चॅनलला द प्रियांसी आयांसी अकॅडमी या YouTube चॅनलवर जा मित्रांनो. मागील व्हिडिओ बघा, त्या व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांना शेअर करा आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. धन्यवाद.